सध्या नगरसेविका म्हणून मी प्रत्येक मीटिंगला हजर राहते आणि आम्ही जे आमचे प्रश्न विचारतोय किंवा आमचे जे विकास कामं नगरपालिकेसमोर ठेवतोय तर ते कामांना कुठल्याही प्रकारे प्राधान्य किंवा त्या कामाची कुठली अंमलबजावणी होत नाहीये असं आम्हाला दिसतंय आतापर्यंत। आणि आम्ही जे विकास कामासाठी वारंवार अध्यक्षांना अर्ज करत आहोत त्या अर्जांची सुद्धा कुठल्याही प्रकारे पूर्तता होत नाहीये। आम्हाला त्यावेळेस असं सांगितलं जात आहे की तुमचे काम आता मार्गी लावू किंवा असे वेळेपुरते उत्तर भेटतात आम्हाला, परंतु ते कामाची अंमलबजावणी कुठल्याही प्रकारे होत नाहीये। जे क्षुल्लक छोटे कारण जे कामं असतात आपले नाही का गटारींचं खड्डे बुजवणे वगैरे असे छोटे कामं केले जातात, परंतु जे हे आपले मेन राहुरी मधील जे रस्ते आहेत त्या रस्त्यांचं काय, त्या खड्ड्यांचं काय, इथून किती जनता जाते गाड्यांवर। माझ्या प्रभागामध्ये 6 नंबर मध्ये आहे समस्या अक्षरशः रस्त्यांचा। जो सरकारी हॉस्पिटल समोर जो रस्ता आहे तो रस्ता पूर्णपणे खडबडीत आहे आणि खड्डेयुक्त आहे पूर्ण, आणि ॲम्ब्युलन्स येते म्हणजे बरेच पेशंट आणले जातात, ते पेशंट जे जगू शकतात ते सुद्धा ते मरत असतील अशा प्रकारच्या अवस्था त्या खड्ड्यांची आहे। तर मला नगरपालिकेला अशी विनंती करायची आहे का रस्त्यांकडेच प्रथम लक्ष देणे खूप महत्वाचे आहे। आपले राहुरी मधलेच रस्ते खराब आहेत, बाहेरच्या रस्त्यांकडे तुम्ही लक्ष देताय, सगळं महत्वाचं आहे। आमच्या कामांकडे तुम्ही लक्ष द्यावे बस ही विनंती आहे। आणि जो गलिच्छपणा आहे, कचरा आहे, आणखी जे पाणी गटाराचं जे साठतंय तिथं, तर झोपडपट्टीमध्ये ना पूर्ण पोटरीपर्यंत येत आहे ते पाणी, घाण गलिच्छ रस्ता आहे। तर लोक विचारतात की आपण तिथं मुरुम टाकावे किंवा रस्ता करणे किंवा कॉन्क्रिटीकरण करणे, आम्ही वारंवार अर्ज देत आहोत, त्याची अंमलबजावणी करणे ही आमची नगरपालिकेकडे विनंती आहे।